समरजित घाटगे यांनी मंगळवारी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला। समरजित घाटगे त्यांच्या पक्षप्रवेशाने कोल्हापुरात महायुतीला चांगलाच दणका बसलाय। या पक्षप्रवेशामुळे कागल मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलल्याचं बोललं जात आहे। कागलमध्ये विधानसभेला हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे थेट लढत होणार असल्याचं बोललं जात आहे। दरम्यान कोल्हापूरकरांना या राजकीय समीकरणाबाबत नेमकं वाटतंय तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूयात। कागल इथं काल समरजित सिंह घाटगे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। अगदी जोरदार असं त्यांचं त्या ठिकाणी प्रवेश आहे ते झालेला आहे आणि या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी आपण सध्या काही जणांशी बातचीत करणार आहोत। काही नागरिक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। काय सांगाल, या कागलमध्ये खरं तर राजकीय विद्यापीठ म्हणलं जातं कागल, आणि या ठिकाणी आता पुन्हा एकदा हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांच्यात लढत होताना आपल्याला दिसून येते। कसं पाहता याकडे, काय सांगाल? ही महाराष्ट्रातील एक जबरदस्त लढत होईल। म्हणजे जे काही एक 20-25 जागांच्या बाबतीत लढत होणार आहे, एकदम टाईट फाईट होईल ही। अगदी निकाल माझ्या दृष्टीने तर 1500 मध्येच निकाल होऊ शकतो, कारण दोघांचीही तयारी जबरदस्त आहे। मुश्रीफांचं सुद्धा काम मोठं आहे आणि त्यांना चॅलेंज हे मोठं उभं राहिले पहिल्यांदाच त्यांच्या आयुष्यात। राजकारणातलं विद्यापीठ म्हणून कागल मतदारसंघ पाहिला जातो, त्याचंच प्रतिबिंब हे समरजित घाटगेंच्या प्रवेशानं दिसतं। कारण इतकी वर्ष एका पक्षाला वाहून घेतलेले समरजित घाटगे इलेक्शनच्या धर्तीवरती जो आपला पक्ष बदलतात, आणि त्याला कालची आपण सभा बघितली चॅनलवरची, तर इतकी प्रचंड गर्दी होती की गडिंग्लज, आजरा, चंदगड या भागातून लोक आली होती। ही जी म्हणजे सकारात्मकता आहे, ही बदलत्या राजकारणाचे प्रवाह आपल्याला समजता येतील। कागल मतदारसंघामध्ये माननीय मुश्रीफ साहेबांनी भरपूर काम केलेलं आहे। म्हणजे अशी काय ती सोपी इलेक्शन नाही की कोण नवीन उभारतो आणि तो निवडून येईल अशी। त्यांना टक्कर द्यायची म्हणजे समोरचा उमेदवारसुद्धा तो त्या ह्याचा पाहिजे आहे, आणि आता त्या पद्धतीने ते आलेले आहेत आता घाटगे साहेब। तर ही निवडणूक फार टफ होईल असं जाणवतं जरा। युवक वर्ग विशेषतः पवारसाहेबांच्याकडे आकर्षित आहे, आणि युवकांचं जे योगदान आहे, कारण संघर्षसुद्धा पवारसाहेबांना म्हटलं जातं, ते त्याचमुळे झालं। युवकांना जोडत ते कुठेतरी मेरिट बेस्ड निवडणुकीच्या माध्यमातून लोक जोडत जात आहेत। सर्व कोल्हापूरकरांचं या लढतीकडे लक्ष लागल्याचं आपल्याला दिसून येत आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।